हॅलो. साहेब नमस्कार. हां, नमस्ते. अ, भाऊ गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आहे ना खूप लोड शेडिंगचा प्रॉब्लेम पूर्ण तालुक्यात वाढलेला आहे. अच्छा. माझ्याकडे 2-3 स्नेक बाईट पण झाले आणि बिबट्यांचा पण खूप त्रास आहे. खूप बरं. म्हणजे आता उद्या तर आंदोलनाच्या मूडमध्ये आहेत सगळे. भाऊ माझी विनंती ठीक. आहे थोडं अधिकाऱ्यांना सांगून ठीक थोडं आहे, मी लोड बोलतो आता. शेडिंग. बोलतो. भाऊ तुम्ही लोड इतके शेडिंगचं तर काही छान-छान. कारण नाही आहे. हो ना. एकच असू शकतं, की हं. जे कृषी फीडरवर आहेत, हं, हं, तर हं. ते आपण कृषी फीडर बंद करतो ना, हो. त्याच्यामुळे होत असेल तर ते त्यांना गावठाण फीडरवर आणावं लागेल आपल्याला सगळ्यांना. हो ना ठीक आहे, मी भाऊ. बघतो ते. हो बघतो. भाऊ. तुम्ही इतके छान-छान हो, 48,000 कोटीचं वीज बिल हो, माफीचं करताय. हो. पण मग काय होतं हे सगळ्या नियोजनामुळे ना सगळं पाणी हं, फिरून हं. जातं योजनांवर. ठीक आहे, मी बोलतो. भाऊ प्लीज चालेल. थँक यू ओके. भाऊ. हो, देवळालीचे जे आमदार आहेत सर्व जाहीर, हा? देवळालीचे आमदार जे आहेत सर्व हा. जाहीर, त्यांनी थेट मतदारसंघातील प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांना एक कॉल केलेला होता आणि तो कॉलची जी ऑडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होती. तक्रारही केली होती. काय तक्रार? लोड शेडिंग असेल, वन्य प्राण्यांसंदर्भातले असेल. लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलो दुपारी की असं योग्य नाही म्हणून. पण त्याचे काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टी तेवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की त्या आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही. तुमचा काय विषय आहे, काय नाही, ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा. पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवरती सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही.